जय महाराष्ट्र। मी विशाल रोहिदास उगले, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 150। कालच आपण सर्वांनी संविधान दिवस साजरा केला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकाला मतदानाचा हक्क दिला। पण हाच हक्क निवडणूक आयोग आणि प्रशासन या सामान्य नागरिकापासून हिसकावून घेत आहे, असं सध्या परिस्थिती दिसत आहे। काल 20 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप यादी प्रसिद्ध केली आणि त्या प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये असंख्य चुका आणि घोळ केलेला आहे। ह्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा असा आहे की दुबार मतदान जवळपास 100 PA लोखंडे मार्ग 150 प्रभाग क्रमांक 150 येथे जवळपास 4500 दुबार नावं आहेत। मग ह्या दुबार नावाचं करायचं काय? तर निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की या दुबार नावं जी आहेत ते आम्ही वगळणार नाही, परंतु ह्या दुबार नाव आहेत त्या नागरिकांनी आपलं एक प्रतिज्ञापत्र हे निवडणूक आयोगाला द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना कुठलाही अडथळा येणार नाही। पण आता ही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली का? तर नाही। माझ्या माहितीप्रमाणे तर सामान्य नागरिकाला ही माहिती पोहोचली नाही। निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय असणारे आणि राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांनाच ह्या प्रक्रियेबद्दल माहिती आहे, म्हणून सामान्य नागरिकांना ही माहिती भेटावी म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आहे। तर दुबार नावं म्हणजे काय असतात? तर दुबार नावासाठी निवडणूक आयोगाने प्रारूप यादीमध्ये हे 2 स्टार असे चिन्हांकित केलेलं आहे। असं तर ह्या 2 स्टार म्हणजे काय? ते ह्याचं नाव, ह्या व्यक्तीचं नाव अन्य अजून ठिकाणी कुठेतरी नोंद केलेली आहे किंवा तिकडे नोंदवलं आहे। तर ह्या नागरिकांनी काय करायचं? तर ह्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगातर्फे एक परिशिष्ट 1 हा अर्ज नागरिकांसाठी दिलेला आहे। ह्या अर्जामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची, हा असा अर्ज असणार आहे परिशिष्ट 1। यामध्ये तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे की समजा नाव आहे रेश्मा मनोहर शिंदे, हे राहतात PA लोखंडे मार्ग ज्योतिनगर, ह्यांचा अनुक्रमांक आहे 2428 आणि हे दुबार मतदार आहेत। तर ह्यांनी ह्या फॉर्ममध्ये आपली माहिती, आपलं नाव, पत्ता, आपलं मतदार यादीतले अनुक्रमांक हा टाकायचा आणि ह्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये खाली लिहायचं की ह्या ठिकाणी ह्या बूथवरती मी मतदान करणार आहे, अन्य कुठल्याही ठिकाणी मतदान करणार नाही, असं ह्या परिशिष्ट 1 अर्जासोबत आपल्याला डॉक्युमेंट आणि हे जोडून निवडणूक आयोगाला 3 डिसेंबर 2025 पर्यंत सुपूर्द करायचं आहे, जेणेकरून निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला मतदानाचा तुमचा हक्क कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही किंवा तुम्हाला अडथळा आणणार नाही। त्याचप्रमाणे अजून 2 अर्ज निवडणूक आयोगाने प्रसारित केला आहे, नमुना क्रमांक अ आणि नमुना ब। नमुना अ मध्ये काय असणार आहे? तर निवडणूक प्रारूप मतदार यादीमध्ये अजून एक घोळ झालेला आहे की ज्या व्यक्तींनी विधानसभा आणि लोकसभेमध्ये मतदान केलं आहे, ह्या व्यक्तींची नावं सुद्धा वगळण्यात आली आहे। मग त्यांनी काय करायचं? आता ही नावं वगळण्यात आली आहेत हे लोकांना कसं समजणार? या व्हिडिओच्या खाली एक तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही आपलं नाव, आपली माहिती टाकून तुमचं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता। जर नसेल तर नमुना अ हा जो फॉर्म आहे, नमुना अ हा निवडणूक आयोगाने प्रसारित केला आहे। ह्या नमुना अ मध्ये तुम्ही तुमची माहिती द्यायची आहे, विधानसभेमध्ये तुम्ही कुठल्या यादीतून कुठल्या अनुक्रमांकाने मतदान केलं आणि आता नाव वगळण्यात आलं आहे, तर आम्ही ह्या नमुना अ मधून अर्ज करून तुम्हाला मतदानाचा हक्क सुधारित यादीमध्ये निवडणूक आयोग तुमचं नाव टाकेल आणि तुम्हाला मतदानाचा हक्क मिळेल। त्याचप्रमाणे ह्या प्रारूप मतदारामध्ये अजून एक घोळ केलेला आहे। तो घोळ असा आहे की तुम्ही ह्या विभागामध्ये मतदान केलं, तुमच्या एका यादीमध्ये तुमचं नाव आहे, परंतु प्रारूप यादीमधून ह्या यादीतून नाव वगळून दुसऱ्या यादीत पाठवलं आहे। त्याच्यामध्ये काय करायचं? आता दुसरी यादी कशी असू शकते की बाबा 150 या प्रभागामध्ये तुमचं नाव आहे, परंतु ते ह्या यादीतून नाव काढून अन्य यादीत टाकलं आणि ती यादी ह्या प्रभागातच नाही आहे, असंही होऊ शकतं। जसं श्रीनगर सोसायटी आहे किंवा मुंजाळनगर सोसायटी आहे, हे प्रभाग 150 मध्ये येत नाही, परंतु त्या सर्व मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 150च्या प्रारूप यादीमध्ये आहे। तर मग त्यांनी काय करायचं? तर त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने नमुना ब हा अर्ज निवडणूक आयोगातर्फे प्रसारित करण्यात आला आहे। ह्या नमुना ब मध्ये त्यांनी तुम्ही कुठे राहता, तुमचं मतदान यापूर्वी कुठल्या यादीत होतं आणि तुम्ही ह्याच यादीत मतदान करू इच्छिता हे सर्व माहिती टाकून तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचं राहायचा पत्ता असेल, आधार कार्ड, वोटिंग कार्ड काय असेल ते सर्व ह्यासोबत जोडायचे आणि हे निवडणूक आयोगाकडे पोहोचवायचे, जेणेकरून तुम्हाला तुमच्याच प्रभागामध्ये, तुमच्याच यादीमध्ये तुमच्या हक्काच्या उमेदवाराला मतदान करता येईल आणि निवडणुकीचे जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तुम्हाला सक्रिय सहभाग घेता येईल।
तर हे 3 डिसेंबर 2025 पर्यंत हे अर्ज जर निवडणूक आयोगापर्यंत नाही पोहोचले तर तुम्हाला त्या दिवशी मतदानाच्या दिवशी मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाला हरकतीने सूचना देण्यासाठी 27 नोव्हेंबर 2025 ते 3 डिसेंबर 2025 ह्या 6 दिवसामध्ये आपल्याला हरकतीने सूचना निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायच्या आहेत. प्रभाग क्रमांक 150 मधील सर्व जागरूक मतदार तसेच चेंबूरमधील असतील किंवा आता जो माझा व्हिडिओ बघत असतील हे सर्व जागरूक मतदारांना माझं आव्हान आहे की आपण आपले नाव प्रारूप यादीमध्ये आहे की नाही आहे हे तपासून बघावे. असल्यास त्यामध्ये दुबार आहे की नाही आहे आणि जर निवडणूक आयोगाने जे प्रक्रिया सांगितली असेल ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून आपण आपल्या मतदानाचा हक्क असाच अबाधित ठेवावा जेणेकरून आपली लोकशाही अधिक बळकट होईल. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.